सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली। मस्तपैकी फुलं फुललेली आहे आणि एकदम गोंडस। हे सगळं मला आता आहे ना गोळा करायचं आहे आणि हा जो सगळा मातीचा ढिगारा आहे तो कुठंतरी लावून द्यायचा आणि ही सर्व जमीन सपाट करायची आहे। आणि पालापाचोळा बघा किती पडलेला आहे, तो सुद्धा गोळा करायचा आहे। डोक्यात कुठंतरी असतं आता दिवाळी आली आहे, चला आता पहिली बाहेरची सगळी साफसफाई करायची। मग आता हे जे होतं हा सर्व ढिगारा कसला होता तर हे सर्व इथं मी जाळपोळ करायची, म्हणजे पालापाचोळा सगळं वगैरे, आणि ते सर्व आहे राख। मग आता या राखेचं काय करायचं, राख कुठंतरी झाडाला टाकून द्यावा, म्हणजे कसं झाडांना पण कॅल्शियम भेटन, ते पण छान फुलतील। आणि दुसरा पालापाचोळा आहे ते आता कुठं साचवावा, साचवण्यासाठी जागा तर पाहिजे। जिथं नाही तिथं मी आता फुलं लावून ठेवलेली आहे, फुलझाडं बनवलेली आहे आणि इकडच्या बाजूला सगळी वांग्याची रोपं आणि गवारीची रोपं लावलेली। मग आता करायचं काय, मग बघूया आता काहीतरी ठरवते। माझ्या डोक्यात तेच विचार चालू आहे। पहिला हा जो पालापाचोळा आहे हा नेऊन तर ठेवावा त्या तिकडं खड्ड्यामध्ये, म्हणून मी तो उचलला आणि घेऊन आले आणि येता येता मग ही पावडी पण घेऊन आली। 2-4 दिवसाच्या पावसानंतर छानपैकी ऊन पसरलेलं होतं, अगदी मस्तपैकी सोनेरी आणि खूप छान वाटत होतं ना वातावरण। जमीन भिजलेली, ती पण अधिक काळी होती आणि त्यामध्ये तो सूर्यप्रकाश, अगदी सुवर्ण असा सूर्यप्रकाश, अगदी सोन्याच्या कांतीमध्ये सगळं भासत होतं। आणि त्यातले त्यात ती झाडं हिरवी हे पाहत काम अगदी मनोरंजन पद्धतीने होत होतं। आणि शिवाय पक्ष्यांची किलबिलाट ही एक साथ होती। आता एवढं थंड वातावरण असताना सुद्धा मी खूप घामाघूम होती, म्हणजे उचलायचं ते ढिगारा, तो नेऊन टाकायचा आणि अजून तर पुढं तर मला काय करायचं आहे हा एक डोक्यामध्ये विचार चालू होता। म्हटलं आता ही सर्व माती घ्यावा आणि जिथं खड्डा दिसतोय ना तिथं टाकावा, म्हणजे अगदी कसं सपाट होऊन जाईल। आणि ह्या सपाट जागेमध्ये बघूया आता काय लावायचं ते, कारण इथं पण ऊन येणं गरजेचं आहे, वसवा पण नको, आणि बघूया आपलं जसा भाजीपाला असं किचन गार्डन म्हणून काहीतरी लावावा। त्याच्यासाठी आता ही माती तर मला जास्त आवश्यक होती आणि जो ढिगारा होता त्याच्या खाली सिमेंटचं खूप थर होता, तिथं काही होणारच नाही आहे, तिथं काही लावलं तरी येणार नाही आहे, कारण खाली सर्व सिमेंटचं असा बराचसा पृष्ठभाग आहे। फक्त जी जमीन आहे ती पूर्वेकडच्या साईडला आणि जे सर्व सिमेंट वगैरे आहे ते पश्चिमेच्या बाजूने। मग आता ही राख होती, म्हटलं आता ही राख काय करावा, पुन्हा आता मला जे उघडे दगडं पडले त्याच्यावर माती लावावंच लागणार आहे, त्यापेक्षा मग मी राखच टाकून देते, म्हणून मग मी ती राख त्यावर टाकून दिली, जेणेकरून आता त्याच्यावर मी माती टाकणार आहे, नंतर ती पक्की बसून जाईल, त्याला भेगा पडणार नाही। जे साचीने आणि मी चिक्कूच्या झाडासाठी, मोगऱ्याच्या झाडासाठी आणि लिंबाच्या झाडासाठी एकत्र, म्हणजे आंब्याचं झाड, असे 4 झाडांसाठी एकत्र मोठं आळं बनवलेलं, जो कडेकडेने असा ओट्टा घातलेला, म्हणजे असं बांध घातलेला आहे, त्या बांधाचं मी बोलते। आणि ते सर्व जी राख आहे, माती पण आहे म्हणा थोडी, आणि त्याच्यामध्ये छोटे दगडं पण आहे, म्हटलं ते एकदा जर बसले ना मग ते पुन्हा एकदा पक्क होऊन जाईल आणि पुन्हा पहिल्यासारखं छानपैकी होऊन जाईल। कारण आता दीपावलीची पण आता थोडीशी तयारी चालू आहे आणि काय उपयोग आहे हे पण करून, ते पण डोक्यासारखं चालू, कारण 2-4 दिवसांनी आणखीन पाऊस सांगितलेला आहे आणि शिवाय ऑक्टोबरमध्ये पण सांगितलेलं आहे। मी एवढं करूनसुद्धा आता इथं माहिती इथं किती पाणी सचतं आणि हे जेवढं मी माती लावणार आहे ते पुन्हा पाण्यामध्ये जाणारच आहे। पण तरी म्हटलं आता हे केवळ असं लांबवावा, हे पाऊस थांबायची केव्हा वाट पाहावा, त्याच्यापेक्षा आता आहे मूड आणि एक काम होतं आहे तर ते पटकन उरकूनच घेतलेलं बरं आहे। त्याच्यानंतर आपल्याला घर साफ करावं लागणार आहे, भरपूर कामं राहतात, असं काही नाही की आता हे एवढंच झालं आहे आणि हे एवढंच माती लावायचं अजून नाही। आता याच्यानंतर मला माती लिंपून लागणार आहे, म्हणजे पाण्याचा शिपका देऊन तेव्हा ती कुठं बसणार आहे, नाही तर टॉम जेरीला मस्तपैकी शी आणि सू करायला छानपैकी होईल। मग ते काय उकरत्या माती त्याच्यामध्ये करता पुन्हा गाडून देतात, पण आपण ते अगदी रचलेलं असतं ते सगळं अचकट विचकट होऊन जातं। आता चला एकदाचा हा राखेचा जो ढिगारा आहे तो आता संपत आलेला आहे,
मग आता एवढीशी तर राख किंवा एवढीशी माती आता काही पुरेशी होणार नाही, कारण मी फक्त इनमीन 3-4 टोकऱ्या तर त्याच्यावर टाकलेल्या आहे. मी आधी ह्या टोकऱ्या आहे ना खड्ड्यामध्ये टाकायचा विचार करत होते. बघा, मला वाटलं याच्यामध्ये काय आहे, सगळे ते बोळके बिळके आणि ते सर्व मी बाथरूम स्वच्छ केलं होतं ना. हे जी बोळ दिसतीये ते पहिलं आमचं बाथरूम होणार होतं, पण नाही झालं कालांतराने, आणि त्याच्यामध्ये असंच अडगळ विडगळ ठेवून देत होतो. आणि ते सर्व मी काढून तिथं जाळलं होतं, आणि ते काही जळालं नाही. म्हटलं आता तेच फेकून द्यावं तिकडं. पण नंतर पाहिलं त्याच्यामध्ये भल्ली मोठी राख आहे, आणि भल्लं मोठं खाली त्याच्यानंतर माती पण आहे, आणि दगडं दुगडे छोटे छोटे आहे. मग जेवढे जेवढे खड्डे पडले ना ते अगदी मस्तपैकी सपाट करून घ्या, आणि मस्तपैकी इथं काहीतरी किचन गार्डन म्हणून बघावा. नाहीतर छानपैकी असं सगळीकडे एकसारखं सपाट झालं ना तर खूप भारी वाटन. आता इथं आहे ना गवत पण उगायला लागलेलं आहे. आता मला हे गवत विचार करते की आता दुपारी मस्तपैकी आता हे छान सगळं ह्या आंघोळीच्या अगोदरी मातीचं काम करून घ्यावा, मग डोकं धुवा, आणि नंतर मग हे गवत वगैरे काढावा. पहिलं तर हे सगळं स्वच्छ करून घ्यावा. आता हे ढिगारा उपसायचं काम आहे, ते त्याच्यामध्ये भरायचं काम आहे. मग स्वाभाविकच आहे, कामाची गती ही हळूहळूच होणार आहे, कारण ते सर्व जड आहे, आणि हे सर्व करायचं म्हटल्यानंतर दमछाक होणार म्हणजे होणारच. चला, एकदाच आता हे सर्व ढिगारा साफ झालेला आहे. आता माती आणखीन कुठून घ्यायची. मग आता ठरवलं की आता वावरात जावा, आणि टोकरी आता भली मोठी नको, तो टप नको, टप तर भल्ला मोठा आहे, तो उचलताच येत नाही आहे. तर ह्या टोकरीमध्ये आणावा, आणि मग तिथं जाऊन टाकून द्यावा एक एक करून. एक तर ती सुकेलसुद्धा माती नाही आहे, ती झाली आहे पाण्याने थोडीशी जड. आणि मग तेवढं जड मातीचं टोपलं घेऊन आपलं एक आता हा काय का व्हायना हा ओट्टा मस्तपैकी होऊन जाईल. हा एक मनात आनंद आहे. त्याच्यामुळं ते श्रम जे आहे ते ना ते त्याचा हलकापणासुद्धा आहे ना जाणवत आहे. कारण मग ते सर्व असं डोळ्यासमोर येऊ राहिलेलं आहे. इथं आपण हे लावावा, आपण इथं ते लावावा, इथं मस्तपैकी ओट्टा होईल, नाही तर इथं मस्तपैकी किल्ला होईल. बघूया पुढं काय, आता पुढं काय काय ते आता ठरवू. अजून तर माझं काही कामच झालं नव्हतं, फक्त इथं 4-5 टोकऱ्या आणून टाकल्या आणि सपाट करून राहिले. करायचं मला ह्याच भागामध्ये लावायची आहे कोथिंबीर, आणि म्हटलं इथं ऊन तर येत नाही आहे, आता काय करायचं बघूया. आपले आहे जुने धणे, तर धणे टाकून देऊ, आणि आले तर आले, नाही आले तर नाही आले. आणि त्याच्यामध्ये मी शेतातली माती जरी घेऊन येत आहे ना तरी काय होतं आहे, त्याच्यामध्ये खडे दगडे तर आहेच आहे. आणि मग ते मला ते चाळून काय करावं लागलं आहे की माती म्हणजे हाताने चाळते असं पण नाही, घोळून हाताने ते दगडं वगैरे आहे ते बाजूला काढून ते दुसरीकडे टाकावे लागू राहिले आहे. आणि माती अशी अगदी मौशार असं तयार करायचं आहे मला एक वाफा. त्यासाठी मला इथं ह्या बाजूनी गंज करावा लागू राहिलेला आहे. झालं बाई एकदाचं हे इकडं झालं तर नाही म्हणा, पण अजून भरपूर करायचं आहे. पण आधी मी पहिला विचार केला की जे आता 4 दिवसांनी पाऊस येणार आहे आणि मग पुन्हा इथं पाणी होणार आहे. मग आपल्या घराच्या बाजूचं म्हणजे कडेचं काय झालेलं आहे की त्याच्यातलं सिमेंट असं निघून थोडेसे दगडं उघडे पडल्यासारखे झालेले. आणि मग तिथं ते आणखीन पाणी घुसून ते मुळापर्यंत म्हणजे पायाचं जो मूळ आहे बघ तेच नको त्याच्यामध्ये आणखीन पाणी जायला, म्हणून मी आता तिथे आहे ना कडेनी चांगला असा गंज घालू राहिलेली आहे. आणि काही खडक किंवा दगडं त्याच्यामध्ये आधी पहिले घालत आहे आणि मग टाकत आहे माती. आता मस्तपैकी त्याचा असा एक वरंभा होऊन जाईल कडेनी. म्हणजे पुन्हा पाऊस आला ना आतमध्ये पाणी जाण्याची माझी जी भीती आहे ती भीती राहणार नाही. तिथं मुंग्यांची वसाहत आहे का काय माहिती खाली, तिथून अशा मस्तपैकी वर भिंतीवर येतात आणि तेच घरामध्ये येतात. आता खाली किती वस्ती असेल त्यांची कोण जाणे, ते त्यांनाच माहिती. आपल्याला एवढं थोडीच मुंगी होता येते की आतमध्ये शिरून पाहता येणारे. आणि एवढं करता मला 2-2.5 तास कसे गेले हे कळालंच नाही. काम तर हे काहीच दिसत नाही आहे, म्हणजे मी केलं तरी वाटतंय का काही केलं आहे काम, पण वेळही तेवढा माझा तितकाच गेलेला आहे. आणि हे पहा, हे इथं असं कडेने मी सगळी माती लावलेली आहे. आता राहिलं ह्या बाजूला सुद्धा मी अगदी मस्तपैकी माती लावून घेऊ राहिली, कारण ते धुण्याचं पाणी जे आहे भांड्याचं पाणी आहे ते अगदी तिथं येतं आहे. आणि आता आपल्याला वाफा बनवायचा म्हटल्यानंतर तर हे पाणी जास्त पचपचित नको. इथंच मी आळू लावलेली होती आणि ती आळू कालांतराने काढली, कारण पाणी त्याला हवं कसं. इथं माती ना तसं सपाट करावं लागेल. किती टोकऱ्या आणावं लागतील याची गणती नाही.
तरी बरंच सपोर्ट केलेलं आहे बघा. सगळं कडेकडेने मी अशी माती लावून दिलेली आहे. आणि इथं मध्ये बघी अजून मला सपोर्ट करायचं आहे, तिकडच्या कडेने लावायची. चांगली गॅस टाकी लिकेज झाली होती. लिकेज म्हणजे काय, त्याचं वायसर गेलं होतं. मग ज्याच्याकडनं घेतलं होतं ना त्या ताईंकडनं मग ते वायसर त्यांनी लावून दिलं. त्यांच्या घरात मी चेक करून पाहिलं, मग काहीच प्रॉब्लेम नाही वाटला. आणि मग आत्ता आले, मी जस्ट गावातून आलेली आहे आणि आता इथं टाकी ठेवून दिली. मग तेच ना, आपले लहान पोरं वगैरे राहतात, मग त्याच्यासाठी मी स्वतः गेली होती. म्हटलं चला आता अक्काचं काही काम चालू आहे, आता बघू अक्का काही काम करणार. गवत कट राहिली, मला पण काढायचं बाई गवत. सकाळी मी तेवढी माती टाकली आणि मग काचं काय राहिलं बाई माझं सगळं काम तसंच. लय गवत झालं पुन्हा हे. पुन्हा आता हे तणनाशक मारायचं. हा, हे त्याच्यामुळं मारता येत नाही, आळू आहे त्याच्यामुळं. बाकीच्या ठिकाणी पुन्हा आता तणनाशक मारून घ्यायचं. हे जसं आहे ना, काय होतं खड्डे असलं ना, मग पाणी साचलं का मग तिथं गवत वाढणारच. आता ह्या आळूंसाठी खरं तणनाशक मारायची वेळ येत नाही आहे. एवढ्या भागाचं ती आता ती काढून घेऊ राहिली. झाली आळू मस्त येऊ राहिलेली आहे. आणि मी आळूचं फतफत करावा, आमच्या इकडं काही प्रकार करत नाही बरं का हे, पण मी आता बनवू राहिलेली आळूचं फतफत बनवायचं आहे मला. आणि हेच पानं चांगले का कोणते पानं चांगले काय माहिती. तर बघूया आता आळूचं फतफत करून पाहते वाटीभर एखादं. मला आवडलं तर मग यांना पण देते. खाज बीज नाही आली ना तर मग यांना पण, म्हणजे नाही या पाण्याची खाज नाही येत ना. हा, कोणते पानं म्हणते तू? सगळेच का? हां, पण तरी पण आपण हे चिरून टाकणार आहे ना. वड्यांना बेसन पीठ लावतो, याच्यामध्ये थोडंच बेसन पीठ असतं का भाजी बनवताना. असं आहे. मग म्हटलं मग करून पावा. मग मला काही प्रॉब्लेम नाही वाटला तर मग पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम जास्त करते. नाही आकाने खाल्लेली. चला बाई, आता ते ऊन पडलंय 2 दिवस आणि सोयाबीन आहे ना, आता ती मशीनमधून काढायची. पण आता आहे ना असं झालं की मशीनच भेटे ना. जिथं तिथं सगळ्यांनी सोंगणी केलेली आहे ना, आता इतकं सगळीकडे एंगेज झालं आहे ना ते मशीन पण. आणि काका सारखे त्या मशीन पाहायला इकडं तिकडंच पळू राहिलेली. ते जा इकडं जा तिकडं, जा इकडं जा तिकडं. आता आम्ही गेलो होतो नाकावर, त्या नाही का ग आपल्या इकडं आल्या होत्या त्या, त्यांच्या तिथं पाहिलं मशीन, पण ते स्वतः टाकत होत्या, मजूर नव्हते करायला. आणि हे कसं आहे, आपल्याला एवढं 2-3 जण आहे घरामध्ये, काय काय करणार आहे, कोण टाकणार आहे कोण करणार आहे. त्यांच्या घरातलेच होते लोक, 7-8 जण होते, त्याच्यामुळे त्यांचं होत होतं. म्हणून आपल्याला करायचं म्हटल्यानंतर मजूर लागतीलच ना. झालं आता काकाने छानपैकी काढून घेतलंय गवताना. आता इकडं तणनाशक मारायचे. काकाने ठेवली एक पुडी. आता ही बघा आपली सोयाबीन चांगली म्हणजे व्यवस्थितच वाळलेली आहे. पण तरी पण हे काढून आहे ना आपल्याला काय करावं लागणार आहे, वाळत घालावं लागणार आहे. आणि याच्यातून आवाज येतोय तडतड तडतड. शेंगा आहे ना तडकू राहिलेले, हे बा याच्यातून तडकू राहिलेले, हे कधी पण पडतील. चला मग आजचा व्लॉग मी आता येथेच थांबवते. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय आणि घ्या आपली काळजी.